आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत। सर काय सांगाल की पुन्हा एकदा राष्ट्रवादी जी आहे ती एनडीएचा भाग होणार असल्याची चर्चा सुरू आहे। फक्त ती राजकीय पतंग काही जण उडवण्याचा प्रयत्न तिथं करत आहे, याला काही तथ्य नाही। एनडीएमध्ये आम्ही कुठे जात नाही, आम्ही काँग्रेसमध्ये सुद्धा विलीन होणार नाही। आम्ही आमची लढाई ज्या पद्धतीने आता लढतोय तशीच लढाई रस्त्यावरची लढत राहणार। असं सुद्धा म्हटलं जातंय की लोकसभेमध्ये जे पाठिंबा हवा आहे महिला विधायकाला असो किंवा आरक्षण मुद्द्याला आणि डिलिमिटेशनला, त्यासाठी शरद पवार यांच्याकडे जे 8 खासदार आहेत त्यासाठी हा पाठिंबा बाहेरून सुद्धा देण्यात येऊ शकतो। नाही, तसं काय होणार नाही। आम्हाला विश्वास आहे त्या वेळेस आपण तिथं बघू। शेवटी त्यावेळेस जे काय होते ते आपल्याला बघावं लागेल। त्यामुळे आमच्या खासदारांवर आमचा विश्वास आहे, आमच्या पक्षावर विश्वास आहे, आमच्या विचारावर विश्वास आहे। एक सुद्धा खासदार म्हणजे तिथं उपस्थित 100% तिथं राहणार आणि जो काही डिलिमिटेशन बिल आहे त्याला विरोध सुद्धा करताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार। सर एका बाजूला म्हणजे महिला आरक्षण विधेयकाला समर्थन तर तुमचं आहेच ना, मग त्या संदर्भात मग त्या विधेयकापुरतं काही पाठिंबा देण्याची चर्चा चालू आहे? विधायकांना पाठिंबा देऊन पास झालेलं आहे, ते नुसतं वरचा कवच आहे, त्याच्या 8 डिलिमिटेशनचा विषय आहे। त्यामुळे महिला आरक्षण हे जे बिल ऑलरेडी पास झालेलं आहे, सगळ्यांनी बहुमताने तिथं दिलेलं आहे, एक मताने तिथं दिलेलं आहे। त्यामुळे तो विषय राहतच नाही। आता विषय आहे की डिलिमिटेशनचा। डिलिमिटेशनला आमचा पूर्णपणे तिथं विरोध आहे। दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा ऑफर दिली होती, मग अशामध्ये काँग्रेस सोबत जाण्याचं किंवा महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं काही असणार आहे? आम्हाला कुणीच ऑफर दिली नाही। सगळ्यात जास्त या सरकारच्या विरोधात कुठला पक्ष बोलत असेल तो आमचा पक्ष आहे। त्यामुळे न काँग्रेसबरोबर आम्ही तिथं विलीन होणार, ना आम्ही एनडीए बरोबर जाणार। आम्ही जिथं आहे तसं आहे, विचाराबरोबर आहे। आम्ही महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी लोकांना विश्वासात घेऊन रस्त्यावरची लढाई लढणार। सर महाराष्ट्रामध्ये 2 दिवस फक्त काही भागांमध्ये पाऊस पडला, त्याच्यामध्ये सगळ्यात श्रीमंत असलेल्या महानगरपालिकेचं आपल्याला कामकाज पाहायला मिळालं। 10 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू ज्या आहेत वेगळ्या दुर्घटनेमध्ये झाला। मिसिंग लिंकची अवस्था बघितली, समृद्धी महामार्गाची अवस्था बघितली। काय सांगाल एकूणच इन्फ्रामॅन किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत हे सरकार फार सशक्त आहे असं म्हटलं जात होतं? नाही, श्रीमंत महानगरपालिका 100% तिथं होती, पण आता असं म्हणावं लागेल की त्या श्रीमंतपणाचा उपयोग करून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात त्या महानगरपालिकेमध्ये झाला आहे। अधिकारी श्रीमंत झालेत आणि काही पदाधिकारी श्रीमंत झालेले आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा भाव केला जातो। तुम्ही बघितलं आहे मिसिंग लिंकच्या बाबतीत काय झालं, तिथं अक्षरशः इन्फ्रास्ट्रक्चरचा चिखल झालेला आपण सगळेजण बघू शकतो, पैसाचा चिखल झालेला आहे। त्यामुळे हे जे काय महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर, त्यातून फक्त पैसा काढला जातो। सर दुसऱ्या बाजूला पेपर फुटीवरून जे आहे तुमची अद्याप ही आक्रमक भूमिका आहे, काय सांगाल या बाबतीत की सरकार आता पुन्हा जे एक्झाम घेणार आहे त्या बाबतीत पेपर फुटी होणार नाही असं तुम्हाला वाटतं का? सरकारला धाडस होणार नाही ही परीक्षा ऑनलाईन घेण्याचं। आम्ही म्हणतो ऑफलाईनच राहावं, यासाठी एक आंदोलन काल झालं, याच्या पुढेही आंदोलन होणार। सरकारला हे परवडणार नाही, त्यामुळे सरकार नक्कीच हे जे काही एक्झाम्स आहेत ते ऑनलाईन न घेता जसं आहे तसं ऑफलाईन ठेवतील। तर आपल्यासोबत होते रोहित पवार, ज्यांनी अनेक विषयांवरती बातचीत करताना म्हटलेलं आहे की मिसिंग लिंक असो, समृद्धी महामार्ग असो किंवा मुंबई महानगरपालिकेने आत्तापर्यंत केलेलं कामकाज असो, यावरून जी दुर्दशा जी आहे ती पाहायला मिळाली। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो कोणत्याही इतर पक्षासोबत जाणार नाही। महिला आरक्षणाला जरी आमचा पाठिंबा असला तरी डिलिमिटेशन या गोष्टीला आमचा पाठिंबा नसल्यामुळे येत्या काळात सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो ना काँग्रेससोबत जाईल ना ते जे आहे ते एनडीएचा भाग बनतील, मात्र आम्ही महाविकास आघाडीतच राहू अशा प्रकारची भूमिका सुद्धा रोहित पवार यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केलेली आहे। जर्नलिस्ट मनोजसह ज्योत्सना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।